एकीकडं शरद पवार यांची तब्येत बिघडलेली आहे, तर दुसरीकडं दिल्लीमध्ये नुकत्याच झालेल्या काही भेटीने महाराष्ट्राच्या राजकारणात नवा अध्याय सुरू होणार आहे. अजितदादांच्या जाण्यानंतर निर्माण झालेला नेत्यांचा मोठं रिक्त स्थान कोण भरून काढणार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची धुरा अखेर कोणाच्या हातात जाणार, या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं देणाऱ्या हालचाली गेल्या काही दिवसात वेगाने घडताना दिसत आहे. राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या आपल्या पुत्र पार्थ पवार यांच्यासह दिल्लीला गेल्या. तिथे त्यांनी देशातील सर्वोच्च पातळीवरील नेत्यांची भेट घेतली. उपराष्ट्रपती सी. राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा या तिन्ही नेत्यांसोबत संवाद झाला. या भेटीत पक्षाचे राष्ट्रीय कार्य अध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे देखील उपस्थित होते. भेटीनंतर प्रफुल्ल पटेल यांनी दिलेल्या माहितीनुसार या राष्ट्रीय नेत्यांनी पवार कुटुंबियाचे सांत्वन केलं, पुढील राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आणि या कठीण काळात धैर्य ठेवण्याचा संदेश दिला. अजित पवार यांच्या अचानक जाण्याने केवळ कुटुंब नव्हे तर संपूर्ण पक्ष हादरला आहे. अनेक वर्ष संघटना उभी करणारा नेता एका क्षणात निघून गेल्यावर निर्माण होणारी पोकळी किती मोठी असते हे सगळेच मान्य करत आहेत. याच पार्श्वभूमीवर सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, पुढचा राष्ट्रीय अध्यक्ष कोण? प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षाने घेतलेला कुठलंच पाऊल हे सुनेत्रा पवार किंवा कुटुंबियांना विचारल्याशिवाय उचललेलं नाही. म्हणजेच निर्णय प्रक्रियेच्या केंद्रस्थानी आता पवार कुटुंब आहे. पटेल पुढे म्हणतात, पक्षातील बहुतांश नेत्यांची भूमिका अशी आहे की सुनेत्रा पवार यांनीच राष्ट्रीय अध्यक्षपद स्वीकारावं. हे औपचारिक प्रक्रिया पुढील 15 दिवसात पूर्ण होईल. याचा अर्थ काय? याचा अर्थ असा की राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नेत्यांची सूत्र पुन्हा पवार कुटुंबाकडे एकवटताना दिसत आहे. सहानुभूतीची लाट, कार्यकर्त्यांची भावना आणि सातत्याची गरज या तिन्ही गोष्टींचा विचार करून हा निर्णय आकारात येत असल्याचं बोललं जात आहे. अजितदादांच्या निधनाच्या धक्क्यातून सावरण्यास वेळ लागेल हे पटेल मान्य करतात, पण त्याच वेळी पक्षाला स्थायी देण्यासाठी लवकरात लवकर नेतृत्व निश्चित व्हावं अशी कार्यकर्त्यांची इच्छा असल्याचं ते सांगतात. पण कथा इथेच संपत नाही. कारण दुसऱ्या बाजूने एक वेगळाच दावा पुढे येतो. राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार पक्षाचे प्रदेश अध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. त्यांच्या मते 12 फेब्रुवारी रोजी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विलिनीकरण जाहीर करण्याचा निर्णय झाला होता आणि त्या विलिनीकरणानंतर पक्षाची संपूर्ण धुरा अजितदादांकडे देण्यासाठी सर्वांची सहानुभूती होती. म्हणजे एका बाजूला सुनेत्र पवार राष्ट्रीय अध्यक्ष होतील अशी घोषणा पुढे येते, तर आणि दुसऱ्या बाजूला आधीच अजितदादांकडे नेतृत्व देण्याचं ठरलं होतं असा दावा केला जात आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेंना अक्षरशः उधाण आलं आहे. शशिकांत शिंदे आपल्या लेखात आणखी एक महत्त्वाची गोष्ट नमूद करतात. ते म्हणतात, काही अदृश्य शक्ती, धमक्या आणि षडयंत्रामुळे अजितदादांना वेगळा मार्ग स्वीकारावा लागला. मात्र मागील काही महिन्यांपासून ते पुन्हा चूक दुरुस्त करण्याच्या प्रयत्नात होते. हा दावा अत्यंत गंभीर मानला जात आहे. कारण यामुळे भूतकाळातील घडामोडी आणि पडद्यामागचं राजकारण पुन्हा चर्चेत येत आहे. सध्या परिस्थिती अशी आहे, पक्ष दुःखात आहे, नेतृत्वाची निवड प्रलंबित आहे, विलिनीकरणाबाबत दावे प्रतिदावे सुरू आहेत. पण एक गोष्ट स्पष्ट आहे, पुढील काही दिवस राष्ट्रवादी काँग्रेससाठी निर्णायक ठरणार आहे. सुनेत्रा पवार औपचारिकरित्या राष्ट्रीय अध्यक्ष बनतात का? दोन्ही गट खरंच एकत्र येतात का? की अजून नवे राजकीय ट्विस्ट पाहायला मिळणार? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं लवकरच मिळतील. महाराष्ट्राच्या राजकारणात पुढील 15 दिवस खूपच महत्त्वाचे असणार आहे आणि प्रत्येक हालचालीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे. तर मंडळी, या संपूर्ण राजकीय घडामोडीबद्दल आपलं काही मत असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा.